हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. सो हा पण व्लॉग वन डे ट्रिपचाच होता. सो आम्ही माझ्या मामीने पिकनिक प्लॅन केली होती, म्हणजे तिच्या फ्लोरच्या बायकांनी त्यांनी सगळ्यांनी पिकनिक प्लॅन केली होती की एकविरेला जायचं. सो सकाळी आम्ही 7:30 ते लोक तिथून मालाडवरून 7 वाजता निघाले आणि आम्हाला 8 वाजता पिकअप केलं ऐरोलीमधून. सो सगळ्या त्यांच्या फ्लोरवरच्या लेडीज होत्या. आता तुम्हाला माहिती आहे, लेडीज एकत्र असल्यावर त्यांचा आवाज आणि त्यांची बडबड कधी संपत नाही. ही माझी मम्मी, आजी, मामाच्या मुली, मामाची मुलगी, मुलगा असे दोघं पण होते. त्यांची एक मुलगी नव्हती आली. बाकी सगळ्या तिच्या फ्लोअरवरच्या त्या काकू, काकी, आजूबाजूच्या ते सुरवी आई, त्यांची सून, त्यांचा नातू असे सगळेजण होते. त्यांनी पण खूप मजा केली, एन्जॉय केली. इतकं एन्जॉय केलं की म्हणजे खूप वर्षानंतर भेटल्यासारख्या मैत्रिणी भेटतात तशा या बायका भेटल्या होत्या. ॲक्च्युली ह्यांना पण खूप आवडलं. वन डे ट्रिप केली ती. नेक्स्ट ट्रिप पण लवकर प्लॅन करू, अशीच फक्त लेडीजसाठीच. हां, ही आमची आई. हिची तर खूप मी मजा घेतली. खूप मजा केली पण तिने पण. आणि आम्ही एकविरेच्या दर्शनाला जाणार होतो. जाताना सगळं सोबतच घेतलं होतं. नाश्ता वगैरे आम्ही सगळं गाडीतूनच घेऊन गेलो होतो. सो आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं होतं की घरातून काही ना काही बनवून घ्यायचं आणि नाश्ता पण गाडीतच केला. गाडीत नाश्ता झाल्यानंतर सगळ्या थोड्या चिल झाल्या. त्यानंतर आम्ही पोचलो आणि आम्ही येऊन पोचलो कारल्यामध्ये, म्हणजे एकविरा देवीच्या इथे. एकविरा देवीच्या पायथा मंदिरामध्ये पाया पडलो. नंतर पहिल्या पायरीतून पाया पडून आम्ही सुरुवात केली पुढच्या वाटचालीला. खूप वर्षानंतर पहिल्या पायरीपासून सुरुवात केली चालायला. ॲक्च्युली आम्ही दर टायमाला जरी गेलो एकविरला तरी 5 पायरीपासूनच जातो. या टायमाला पहिल्या पायरीपासून पूर्ण डोंगरावर चढत गेलो होतो. तर खूप मजा केली. मुलांनी तर खूपच मजा केली. जेवढे आम्ही दमलो होतो तेवढी मुलं दमली नसतील चालताना, पण खूप मजा आली. त्यानंतर पोचलो 5 पायरीवरती. 5 पायरीच्या इथे पादुकांचं, एकविराईच्या 5 पायरी पादुका मंदिराच्या इथे पाया पडून आम्ही निघालो पुढच्या वाटचालीला, म्हणजे एकविरा देवीच्या डोंगरावर निघालो. पुढे चालत थोडे दमले होते सगळेजण, रेस्ट करत चालले होते. तेवढी मजा पण केली सगळ्यांनी चालता. म्हणजे आहे खूप चढायला, पण तेवढी मजा पण आहे. सगळेजण असतील, ग्रुप असेल तर खूप मजा येते कुठल्याही पिकनिकसाठी. त्यानंतर आम्ही पोचलो एकविरा आईच्या दरबारात. पोचल्यावर आम्ही तिथे जस्ट एंटर झालो, म्हणजे देवाचा हार, नारळ वगैरे ओटीचं सामान घेतलं पण गेलो आतमध्ये. गर्दी भरपूर, सगळेजण अगदी दमले होते. हळूहळू आरामशीर चालू, भरपूर लाईन असेल आतमध्ये. सो आम्हाला पण जरा टाईमच लागला. ती लाईन क्रॉस होईपर्यंत खूप वेळ लागला. पण सकाळी खूप छान वाटत होतं एकविरा आईच्या दरबारात पोचल्यावरती. तिथं इतकं म्हणजे प्रसन्न वाटत होतं की मन अगदी प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं. खूप महिन्यांनी गेल्यानंतर एकविरेच्या दर्शनाला. मंथन लहान होता तेव्हा घेऊन गेले होते. तिथून पुढे मग आम्ही पोचलो आतमधल्या गेटमध्ये. गेटमध्ये गेल्यावरती ही भली मोठी रांग लागली होती. सगळ्यांचं हॅलो हाय बाय चालू होतं. त्यानंतर बघितलं तर खूप गर्दी होती. आम्हाला पण दर्शनासाठी जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास आम्हाला पण दर्शनासाठी लागला. त्यानंतर कुठे सगळ्यांचा रिलॅक्स पण झाले, थोडे बरं वाटलं. कारण जास्त गर्दी, म्हणजे नंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर जी गर्दी वाढली होती ती तर खूप भयानकच होती. ती तर बाहेरपर्यंत होती. तिथे आमच्या मामीची थोडी मजाक मस्ती चालू होती. तिने पण खूप मजा केली आहे. तिच्या तर नेहमीच चालू असतं, जिथे जाईल तिथे सगळ्यांना हसवायचंच काम करत राहते. तिथून गेलो नंतर तिथे झालं ती बाजूवाली सुरी आहे, त्यांचं नेहमीच चालू असतं कुठेही जाऊ द्यात. तिथून मग पोचलो आम्ही. थोडंसं फोटोशूट झाला सगळ्यांचं. आमच्या भूमीचा टाईमपास चालू होता. नंतर आम्ही पोचलो देवीच्या दरबारात. तिथून सुरुवात झाली हळूहळू थोडंसं चालत, कधी आईचं रूप बघते असं झालं होतं. तिथून पुढे मग लाईन चालू होती हळूहळू. पण एकविरेत एकच अशी खासियत आहे की देवीचं दर्शन अगदी मनसोक्त घेऊन देतात. ते मला खूप आवडतं. इतर ठिकाणी असं नाही करून देत, खूप धक्काबुक्की चालू असते. मग तिकडेच बघा, हेच करा, ओटीच घेतील किंवा नाही, खूप सगळ्यांचा संकोच असतो तिथे. पण एकविरा आईच्या दरबारात गेल्यावर इतकं छान वाटतं ना, तिला बघितल्या मन अगदी प्रसन्न होऊन जातं. म्हणजे ती जणू काही आपल्याशी बोलते, हसते, सगळं काही तिचे हावभाव तिच्यावरून सांगून जातात. म्हणून एकविरेच्या दर्शनाला जायला खूप बघतच राहावं असं वाटतं तिला तिथे गेल्यावरती. असे डोळे तिच्याकडून हटतच नाहीत, इतकी छान दिसते ती. खरं तर एकविरा आई खूप छानच आहे, तिच्याबद्दल बोलू तेवढंच कमी आहे. आणि तिच्या इथला परिसर पण इतका सुंदर आहे की खूप छान वाटतं वरतून बघितल्यावरती.
ते पण दृश्य मला खूप आवडतं आणि सकाळ सकाळ तर खूप. मग तिथून निघालो आम्ही, सुरुवात आमची उतरायची. मग दर्शन झाल्यावर निघालो आणि गाडीत बसलो आणि गेलो. पुढच्या वाटचालीला सुरुवात झाली. पुढे जाऊन जेवण वगैरे झालं गाडीतच. त्यानंतर आम्ही गेलो प्रतिशिर्डीमध्ये. प्रतिशिर्डीमध्ये पण खूप छान बनवलं आहे. मी फर्स्ट टाईमच गेले होते, पण इतकं छान प्रतिशिर्डी केलं आहे, असं जणू काही शिर्डीत आल्यासारखंच वाटतं. जसं एंटरच केलं आहे, मी माझ्या मम्मीला बोलले, पण मम्मी खूप मस्त वाटतं, जसं काही शिर्डीत आलो आहे आपण परत. खूप छान वाटलं बाबांना भेटल्यावर. पण आतमध्ये गेल्यावर तर इतकं छान वाटतं ना, इतकं म्हणजे अगदी तुम्ही बोलाल ना की इतकं प्रसन्न वाटतं. हा तिथला प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर टोटल आतमध्ये जे सजवलं ना, पूर्ण काचेचं आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण काचेचं इतकं छान सजावट केली ना, संपूर्ण मंदिरात काचेची सजावट आहे. तिथे गेल्यावर पण खूप छान वाटलं. तिथे बाबांची मूर्ती बघितल्यावर तर अजूनच खूप प्रसन्न वाटलं. बाबांना भेटले पण खूप मस्त वाटलं. प्रतिशिर्डीत पण शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. खूप छान होते. बाबांच्या मंदिराची सजावट पण खूप छान केली होती, सेम टोटल शिर्डीसारखं. आणि बाबा पण खूप छान होते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.